मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आमचा पाठिंबा मागितला असा दावा केलेला आहे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी। आम्ही शिवसेना आणि भाजपाला पाठिंबा देणार नाही असं देखील जलील यांनी स्पष्ट केलंय। इतर कुणीही पाठिंबा मागितला तर सकारात्मक पाठिंबा देऊ असं त्यांनी म्हटलंय। मालेगावमध्ये शिवसेनेचे 18 नगरसेवक आहेत तर एमआयएमचे 20 नगरसेवक आहेत। अनेक ठिकाणी एमआयएमची मदत मागितली जाण्याची शक्यता आहे महापालिका महापौर पदासाठी। तर असं कुणी आपल्याशी अप्रोच झाला आहे का आणि आपल्याला कुणी पाठिंबा मागितला? एक 3-4 महानगरपालिकेमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आम्ही स्पष्ट केलेलं आहे आणि पुन्हा आपल्यामार्फत माझ्या सगळ्या स्थानिक नेत्यांना हे क्लिअर करू देतो की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना वगळून कुठेतरी चांगला आपल्याला अलायन्स करता येत असेल की आपण या दोघांना बाहेर ठेवून महापौर किंवा दुसऱ्या कमिटीमध्ये आपण जाऊ शकतं, तर ते तसा प्रकारचा प्रस्ताव तुम्ही पाठवा, याचा निर्णय पार्टी घेईल। हे उद्धव ठाकरे पण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना सोडून आपल्याला सगळे पक्ष एकत्र येत असेल आणि त्यांनी सन्मानानं आम्हाला विचारत असेल की तुम्ही पण या आमच्यासोबत, तर नक्की आम्ही पॉझिटिव्हली त्याच्या बाबतीत विचार करू। बरं, कुणी तुम्हाला पाठिंबा मागितला आहे? काय आहे की काय एक मी कोणत्या महानगरपालिके याच्यामध्ये हे आहे ना, काँग्रेस आहे एका ठिकाणी, म्हणजे खऱ्या सांगायचे असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या शिवसेनेने सुद्धा एका ठिकाणी आमचे समर्थन मागलेलं आहे आणि स्पष्टपणे आम्ही नकार दिलेला आहे त्यांना की कुठे मागितलं, नकार दिलाय म्हणून सांगा ना। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मालेगाव सारख्या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे साहेब सोबत जाणार नाही। जे भारतीय जनता पार्टी सोबत आहे त्यांच्यासोबत। त्यांनी मागितलं होतं मालेगाव तुम्हाला? आता विचारून बघा त्यांना, त्यांच्या आता त्यांना विचारा ना उसका। मी तर बोलतो ना, मी तर तुम्हाला बोलतो ना की जेव्हा आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की नाही आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही, याचा अर्थ हे आहे की त्यांना मागितलंच असेल। त्यामुळे आता एमआयएमनी ज्या प्रकारे या महानगरपालिका निवडणुकीत कामगिरी केलेली आहे त्यानुसार वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये एमआयएमची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे आणि याच्यातच एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे पाठिंबा मागितलेला होता असा खळबळजनक दावा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। तर भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांना आपण कुठल्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही असंही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे हे दोन पक्ष वगळता इतर सर्व पक्षांची काही युती होत असेल, काही समीकरणं जुळत असतील तर तिथे आम्ही सकारात्मक आहोत असे देखील स्पष्ट संकेत इम्तियाज जलील यांनी दिलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।